तर तुम्हाला प्रश्न पडू शकतो की अगदी 3 महिन्यामध्ये माझं युट्यूब चॅनल कसं काय मॉनिटाईज झालं आणि इतके सबस्क्रायबर कसे काय गेन केले. तर याचा फंडा असा आहे की जर तुम्ही युट्यूबवर ऍज अ करिअर म्हणून येत आहेत आणि त्याला तुम्ही पार्ट टाइम बघताय किंवा तुम्हाला फक्त फेमस व्हायसाठी यायचं आहे किंवा खूप सारे पैसे कमवायचे आहेत आणि या गोष्टी जर तुम्ही ऐकले असतील की युट्यूबर्स खूप पैसे कमवतात, त्यांची जर्नी खूप सुंदर असते, लेविश लाईफ जगतात, तर या गोष्टी जर ऐकून जर तुम्ही युट्यूबर बनण्यासाठी आलेला असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. त्यासाठी एकच इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे अगदी प्रामाणिकपणे तुम्ही जर काम करणार असाल आणि जे काम तुम्हाला आवडतं करायला ते जर तुम्ही युट्यूबमध्ये येऊन करणार असाल, म्हणजे एखाद्याला गाणं म्हणायला आवडतं किंवा एखाद्याला डान्स करायला आवडतो, एखाद्याला ट्रॅव्हल व्हिडिओज बनवायला आवडतात म्हणजे माझ्यासारखी, तर त्यांनी ते काम ना त्याच्या आनंदासाठी येऊन युट्यूबवर प्रेझेंट केलं पाहिजे. म्हणजे त्यातून काही लालसा नसली पाहिजे की यातून मला खूप पैसे मिळतील, प्रसिद्धी मिळेल. तेही मिळते, ते नंतर मिळते, पण सुरुवातीला कन्सिस्टंटली तुम्हाला इकडे व्हिडिओ पोस्ट करावे लागतील. म्हणजे माझंही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं झालं की 2-3 व्हिडिओ टाकल्यानंतर मला थोडं एन्झायटी व्हायला लागली की अरे युट्यूबचे व्हिडिओ चालत नाही आहेत, मी इतकं मेहनत करतोय, एवढे एवढे किलोमीटर्स मी गाडी चालवत जातोय, तिकडे राहतोय, खाय प्यायचा माझा खर्च होतो, तर हा कसा रिकव्हर होईल. आणि हा प्रश्न मग मनाला भिडसवत राहतो, सतावत राहतो आणि थोडं मग निराश व्हायला होतं. 3-4 व्हिडिओ नंतर मग डेफिनेटली वाटायला लागतं की अरे इतके मी पैसे खर्च केले, सगळा वेळ खर्च केला, सगळा वाया जातोय, काही आपलं होणार नाहीये. आणि मग आपण हळूहळू कन्सिस्टन्सी ब्रेक करायला लागतो आणि मग कन्सिस्टन्सी ब्रेक झाली की युट्यूबच्या ऍपला सुद्धा, म्हणजे जो अल्गोरिदम आहे त्याला माहिती पडतं की हा माणूस फक्त टाइमपास करण्यासाठी इथं आलाय आणि युट्यूब स्वतःहून सुद्धा तुमचे कुठलेच व्हिडिओ प्रमोट करत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा कामाप्रतीचा तो तुमच्या कामात दिसला पाहिजे आणि कोणतीही लालसा हव्यासा पोटी तुम्ही इथे नाही आले पाहिजे. तुमच्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही युट्यूबर बनले पाहिजे, तरच ते तुमच्या कामामध्ये ते झळकतं आणि लोक सुद्धा तुमचं काम ऍप्रिशिएट करतात, तुम्हाला हेल्प करतात आणि तुमचं चॅनल मोठं करतात, जे माझ्यासोबत आता होताना दिसतंय. इन फ्युचरमध्ये अशीच कन्सिस्टन्सी मी अजून ठेवली तर अजून चॅनल माझं मोठं होऊ शकतं आणि त्यासाठीच हे अख्खं वर्ष मी काम करणार आहे. कारण गेल्या वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं माझं चॅनल 10,000+ सबस्क्रायबर झालेले आहेत. आता सध्या हा व्हिडिओ बनवताना 11,000 माझे सबस्क्रायबर आहेत.